नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपला एक नवीन ब्लॉगमध्ये, ज्या ठिकाणी आज आपण कोलाडमध्ये आलेलो आहोत। आणि कोलाडमध्ये आल्यानंतर काय काय गोष्टी आहेत आणि येथील निसर्ग कसा आहे हे दाखविण्यासाठी खास आज आपण यूट्यूबचा हा व्हिडिओ बनवत आहोत। मित्रांनो, कोलाड हे खास करून जंगल आहे आणि या ठिकाणी कुंडलिका ही नदी आहे। कुंडलिका नदी ही रिव्हर राफ्टिंगसाठी आपल्या पुण्या मुंबईच्या अंतरावर, म्हणजे जे पुणे आणि मुंबई शहरात दोन्हीच्या शहरांच्या जवळपास असलेलं रिव्हर राफ्टिंगचं जे ठिकाण आहे, कोलाड हे त्याच्यासाठी खूप सुंदर असं ठिकाण आहे। खूप वर्षांपासून मी कोलाडमध्ये येत आहे आणि या वर्षांचा अनुभवानंतर म्हणजे कोलाडमध्ये वारंवार येत राहण्याची इच्छा होत होते। कारण असं, या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप पाऊस चालू आहे कोलाडमध्ये। आता थोडीशी पावसाने उघडझीप दिलेली आहे म्हणून आपल्यासाठी व्हिडिओ बनवत आहे। खूप पाऊस चालू आहे। आता साधारणतः आम्ही 24 तास होत आलेले आहे की कोलाडमध्ये पोहोचलेलो आहोत। या 24 तासामध्ये भरपूर अशा प्रमाणामध्ये पाऊस, शांत पाऊस, जसं वारा वगैरे असं काही नाही, शांत पाऊस, पण कंटिन्युटी या पावसामध्ये फुल ऑन पाणीच पाणी केलेलं आहे सगळीकडे। सोबतच इथून जर पाहिलं तुम्ही तर तुम्हाला झाडांना सुद्धा शेवाळ आलेलं दिसेल। जवळपासच्या ऑलमोस्ट प्रत्येक गोष्टीला शेवाळ आलेला आहे आणि या शेवाळामुळे खालचे जे रस्ते आहेत हे सुद्धा निसरडे झालेले आहेत। आमच्या ग्रुपमधील काही लोक तर घसरून पडले सुद्धा, म्हणजे लिटरली इकडे जर आपण येत असेल तर आपल्याला या गोष्टीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे। आता आपण जाऊया पुढे नदीकडे। कुंडलिका नदी ही कोलाडची जलवाहिनी आहे आणि ही सगळ्यात मेन नदी आहे इथे। या कुंडलिका नदीमध्ये रिव्हर राफ्टिंग हा प्रकार होतो। यापूर्वी रिव्हर राफ्टिंग मी खूप वेळा केल्यामुळे आता रिव्हर राफ्टिंग करण्याचा माझा काही विचार नाही आहे। आता यापुढची रिव्हर राफ्टिंग मी ऋषिकेशला करण्याचा विचार करत आहे। जेव्हा कधी मला जाण्याचा योग येईल त्यावेळेस मी ऋषिकेशला रिव्हर राफ्टिंग करेल। परंतु मी आपल्यासाठी इथे दाखवायला आलेलं खास करून, आता तुम्ही कॅमेऱ्यामध्ये पाहू शकता पाठीमागे असलेलं पाणी, नदी। आता ही छोटीशी नदी आहे। हे जे आजूबाजूच्या परिसरामध्ये जे पाणी येत आहे, जे झाडांचं पाणी, डोंगराचं वगैरे पाणी येतं, हे पाणी कन्सोलिडेट होऊन या झाडांमधून तिथून नदीतून पाणी वाहतं। ते जस्ट एक कॅमेरा मी तुम्हाला फ्लिप करून दाखवतो की पाठीमागे कशा पद्धतीने पाण्याचा प्रवाह आहे। आता आपण ब्रिजवरती उभा आहोत इथल्या, आणि या ब्रिजमध्ये आपण पाहू शकतो कसला खडक आहे, किती मोठा खडकाळ आहे आणि खळखळतं पाणी। या खळखळत्या पाण्यामधून आपणास किती आवाज येत आहे या गोष्टीची कल्पना नाही आहे, परंतु जर आपण जर असं पाहिलं खूप असा पाण्याचा आवाज येत आहे। आणि इथे खूप सारे असे रिसॉर्ट्स आहेत जवळपास। या नदीच्या काठी खूप साऱ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे रिसॉर्ट्स आहेत। या रिसॉर्ट्समध्ये खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज वगैरे होत असतात नेहमी। मित्रांनो, जर आपण पुण्यातून येत असाल तर पुण्यावरून येताना आत्ताच्या सीझनमध्ये ताम्हिणी एकदम बेस्ट जागा आहे। ताम्हिणीमधून पाण्याचा, वॉटरफॉलचा, खूप सारे जे धबधबे आहेत या सगळ्यांचा एन्जॉय करता करता, सगळ्यांचा आस्वाद घेता घेता आपण कोलाडमध्ये पोहोचू शकतो। आणि कोलाडमध्ये पोहोचल्यानंतर हा जो निसर्ग आहे, शांत असा निसर्ग कोलाडमधला, आपण याचा इथे आस्वाद घेऊ शकतो। तुम्ही बघू शकता की आता या ठिकाणी डोंगर आहे आणि इकडे नदी आहे। सोबतच आपल्याला दूरच्या डोंगरापर्यंत धुके वगैरे असं छान असं धुक्याची चादर पसरलेली दिसते। आता आपल्याला कितपत कॅमेऱ्यामध्ये दिसतंय हा थोडासा प्रश्नचिन्हच आहे, परंतु मी तुम्हाला मॅक्सिमम या ठिकाणी असलेला निसर्ग दाखवण्याचा प्रयत्न करतोय। या निसर्गामध्ये जे जीवजैवता आहे, म्हणजे आपण जसं ताम्हिणी घाटामध्ये आपल्याला वर्ल्ड हेरिटेजमध्ये ताम्हिणी घाट आपला मोडला जातो, त्याचप्रमाणे कोलाडमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आपण इथे पक्षी, किडे वगैरे अशा गोष्टी वेगवेगळ्या पाहू शकतो, जे नॉर्मली आपल्याकडे पाहायला मिळत नाहीत। तर मित्रांनो, जर तुम्ही काही आउटिंगचा प्लॅन करत असाल, थोडा वेळ, एक दोन दिवस जर तुम्हाला टाईम स्पेंड करायचा असेल, पुण्याच्या जवळपास, मुंबईच्या जवळपास थोडंसं हँगआउट करायचं असेल, सारखं कोकणात जायचं नसेल, म्हणजे किंवा समुद्रावरच सारखं जायचं नाही आहे असं काही जर असेल तर कोलाड हे तुमच्यासाठी एक बेस्ट प्लेस असू शकतं। कोलाडमध्ये या रिव्हर राफ्टिंग ह्या प्रकाराचा अनुभव तुम्ही एकदा घ्या। मी म्हणेल की जर तुम्ही अजून रिव्हर राफ्टिंग कधी केलेली नसेल, इफ यू आर अ बिगिनर इन द रिव्हर राफ्टिंग, देन यू मस्ट ट्राय रिव्हर राफ्टिंग ॲट कोलाड फर्स्ट, अँड देन मग ऋषिकेश वगैरे असे जे फेमस जे ठिकाणं आहेत आपल्या कोलाड रिव्हर राफ्टिंगसाठी, त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो। आत्ता सध्या आपण ह्या परिसरामध्ये जे पाहतोय, जेवढं सुंदर असं वातावरण आहे आणि या सुंदर वातावरणामध्ये
लिटरली मी पाठीमागील 2-3 तासापासून खूप छान असा पाऊस पडतोय, जोरदार पाऊस पडतोय. मी पाऊस उघडण्याची वाट पाहत होतो जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत हे कोलाडमधील सौंदर्य हे कशा पद्धतीने पोहोचेल याचा प्रयत्न करत आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, कोलाडमधील हा जो छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे हा तुमच्या माहितीसाठी कितपत योग्य वाटला हा कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि तुम्हाला कोलाडला यायला आवडेल का हेही सुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा. तर मित्रांनो, तुम्हाला हा कोलाडमधील व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून, लाईकच्या माध्यमातून आणि तुमच्या मित्रांना शेअर करून आम्हाला कळवा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. तुम्हाला कशा प्रकारचं या वातावरण आता वाटत आहे आणि तुमच्या पुढील ट्रिपमध्ये, मान्सूनच्या ट्रिपमध्ये, पावसाळ्याच्या ट्रिपमध्ये कोलाड हे तुमचे नेक्स्ट डेस्टिनेशन असू शकतं. तर जसं की आपण या ठिकाणी पाहू शकतो, आता एक फॅमिली आलेली आहे. ते सर्व अगदी लहान मुलांसहित, म्हणजे लहान मुलं वगैरे सुद्धा कोलाडला आले. तर अशा पद्धतीचे एक डेस्टिनेशन कोलाड हे डेफिनेटली आहे. पाहू शकतो आपण पाठीमागे. नक्की या आणि कोलाडचा आस्वाद घ्या, ह्या वातावरणाचा, या पावसाळ्याचा आनंद घ्या. आय एम प्रिटी शुअर तुम्हाला हे ठिकाण खूप आवडेल. तर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या कोलाडचं सौंदर्य, या व्हिडिओमधील जे फोटोज आहेत, जे व्हिडिओ क्लिप्स तुमच्यासाठी जे पाठवत आहेत त्यांचा अनुभव घ्या. कोलाडमध्ये भरपूर सारे रिसॉर्ट्स आहेत ज्या ठिकाणी आपण स्टे करू शकता. आज आम्ही जिथे स्टे केलेला आहे हे कुंडलेका कॉटेजेस म्हणून एक रिसॉर्ट आहे, जंगलामध्येच आहे. आणि आपण पाहू शकता कशा पद्धतीचे यांचे कॉटेजेस आहेत. एक ओल्ड थीममध्ये अशा पद्धतीने एक रिसॉर्ट एक बनवलेला आहे. त्या रिसॉर्ट्समध्ये आम्ही स्टे केलेला आहे. आम्ही मित्रमंडळी आले आहोत आणि आता चेकआउट करत होता. चेकआउटची वेळ झालेली, आम्ही सर्व आता चेकआउट करू.